सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिक्सचा बोर्ड पेपर 21 फेब्रुवारीला होणार आहे. तर मॅथमॅटिक्स बोर्ड पेपर हा कसा लिहायचा, कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात, 12वी सायन्स मॅथमॅटिक्सचा जो बोर्ड पेपर आहे त्यामध्ये, प्लस त्यासोबत प्रत्येक सेक्शनमधले जे क्वेश्चन असतात ते कसे असतात आणि कसे सॉल्व करायचे, आन्सर कसे लिहायचे आणि ॲक्च्युअलमध्ये पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे की प्रॉपरली ॲन्सर कसे लिहायचे आणि क्वेश्चन कशा टाईपचे असतात, कसे प्रॉपरली ॲन्सर लिहायचे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर दिला आहे, महत्त्वाचा आहे. मॅथमॅटिक्स हा टोटली डिफरंट टाईपचा पेपर असतो. कारण की मॅथमॅटिक्समध्ये पॉईंट्स नसतात, मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलेशन्स असतात आणि टोटली हा कॅल्क्युलेशनचा पार्ट असते मॅथ्स. तर त्यामुळे तुमचे ॲन्सर बरोबर लिहिणे हे खूप इम्पॉर्टंट असते. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली पाहूया की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं आहे आणि म्हणजेच तुमचा पेपर कसा असते हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये माहीत पडून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला जसं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी सेक्शन असतात, तसंच तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा सेक्शन दिलेले असतात. जसं की समजा फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पल नाही, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मी तुमचा बोर्डाचा जो पेपर आहे हा इथं सॉल्व केलेला आहे आणि या बोर्डाचा पेपर जेव्हा सॉल्व केला तर कम्प्लिटली सॉल्व केलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं क्वेश्चन असतात, त्याचे ॲन्सर कसे लिहितात. ओके. सो हे एक डेमो इथं ॲन्सर शीट आहे. अशाच टाईपची तुम्हाला ॲन्सर शीट येत असते. तुम्ही आता ॲक्च्युअलमध्ये पाहता, बोर्डच्या पेपरला जाता तर अशीच तुम्हाला ॲन्सर शीट असते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले पेपर प्रेझेंटेशन करताना काय करायचं की तुम्हाला 2 लाईन ओढायच्या असतात. ओके. एक लेफ्ट साईडला अशी लाईन आणि राईट साईडला हे अशी लाईन. ओके. सो म्हणजे इम्पॉर्टंट हे जे ब्ल्यू कलरमध्ये अगोदर तुम्हाला लाईन दिली असते त्याच्या साईडला अजून एक एक्स्ट्रा लाईन तुम्ही इथं ओढायची. कशासाठी? लेफ्ट साईडला. तर तुम्हाला जे सब क्वेश्चन नंबर असतात ते तुम्ही या असा बॉक्स क्रिएट होतो जेव्हा हे एक लाईन आहे आणि सेकंड लाईन, तर इथं एक बॉक्स टाईप क्रिएट होते. त्याच्यामध्ये तुम्ही मेन क्वेश्चन नंबर या साईडला, म्हणजे हा इथं क्वेश्चन नंबर 1 म्हणजे सब क्वेश्चन असतात या 2 लाईनच्या मध्ये, म्हणजे असे तुम्ही लिहू शकता. म्हणजे जे पेपर चेक करणारे टीचर असतात, एक्झामिनर असतात, त्यांना ते प्रॉपरली दिसते आणि त्यामुळे तुमचा जो पेपर आहे तो व्यवस्थित चेक होते. म्हणजे त्या टीचरला काही प्रॉब्लेम जात नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा प्रॉब्लेम नाही गेला, म्हणजे तुमचा व्यवस्थित पेपर चेक होते आणि तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यामुळे हे करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर राईट साईडला सुद्धा लाईन ओढणे गरजेचं आहे. ओके. जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा शीट मिळते, ॲन्सर शीट तुम्ही घेता, तर तुम्ही जेव्हा त्याला अटॅच करता तर तुम्हाला धागा मिळते. धागा मिळाल्यानंतर तुम्ही तेव्हा जे बांधता त्याला, तर तुमचं जे अक्षर वगैरे असते ना, समजा या साईडला, ओके, समजा तुम्ही इथपर्यंत जर लिहिलं, हे लाईन न ओढता इथपर्यंत लिहिलं, तर काय होते ना की जेव्हा धागा इथं बांधता तर तुम्ही जे लिहिलं आहे ते इथं लपल्या जाते, हाईड होते. त्यामुळे राईट साईडला सुद्धा हे लाईन ओढणं गरजेचं आहे. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे, जे तुम्ही पाहत असाल रेग्युलरली, आणि जे नवीन पाहत आहे तर त्यांना इथं आता माहीत पडलेलं आहे कशा टाईपचे तुम्हाला लाईन सोडायचे. ठीक आहे. कारण की हा सुद्धा एक पार्ट आहे तुमच्या पेपर प्रेझेंटेशन करण्यासाठीचा, ह्या लाईन सोडणे. ठीक आहे, हे समजलं. ओके. सो आता सगळ्यात पहिले सेक्शन ए तुम्हाला असते. सेक्शन एमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं नाव लिहायचं सेक्शन एचं, जे तुम्ही स्टार्ट करता. ओके. तुमच्या ॲन्सर शीटमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 लिहायचा आणि त्याचं MCQ असतात क्वेश्चन नंबर 1मध्ये. ओके. पहिल्या सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 1मध्ये MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. त्याचे तुम्हाला ऑप्शन चूज करावे लागतात आणि करेक्ट ॲन्सर लिहावं लागते. आता याच्यामध्ये MCQचे ॲन्सर लिहिताना सुद्धा काही एक फॉर्मॅट असतो प्रॉपरली बोर्डाने दिलेला, त्यानुसार जर तुम्ही लिहिलं तरच तुम्हाला इथं मार्क्स मिळतात. कसं? समजा फॉर एक्झाम्पल, पहिल्याचं जे आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे त्याचं तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. ओके. सो आता याचं ॲन्सर कसं लिहाल? समजा फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी आहे, समजा बी नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे, समजा म्हणजे ABCD हे 4 ऑप्शन दिले आहेत तुम्हाला समजा. ओके. आणि सो याच्यामध्ये तुम्हाला चूज करायचे. समजा क्वेश्चन नंबर हा 1 आहे, याच्यामधलं करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं. समजा फॉर एक्झाम्पल बी नंबरचा ऑप्शन एकदम करेक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा फक्त ऑप्शन नसतं, तुम्हाला ॲन्सर दिलेले असतात. जसं की बीमध्ये तुम्हाला XYZ आहे, याच्यामध्ये ABC आहे. ओके. याच्यामध्ये अजून म्हणजे जे सुद्धा असेल XYZ, जे सुद्धा ऑप्शन दिले असतील ते दिलं आहे ॲन्सर. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल बी नंबरचं एकदम करेक्ट तिथं काय आहे, ॲन्सर आहे. मग तुम्हाला काय करायचं? समजा आता एखादा विद्यार्थी आहे, तो काय करते की बी नंबरचं करेक्ट आहे का, तर बी इथं लिहिते ॲन्सरमध्ये. ठीक आहे, एवढं झालं. काही विद्यार्थी काय करतात की समजा पहिल्याचं ए करेक्ट आहे का, तर ते काय करतात, त्या बीमध्ये जे ॲन्सर दिलं आहे XYZ ॲन्सर दिलं आहे, सोल्युशन दिलं आहे, ते लिहितात. तर तुम्ही असं लिहिलं ॲन्सर किंवा असं लिहिलं ते प्रॉपरली एकदम चुकीचं आहे. याच्यावर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार, असं स्पष्ट बोर्डाने तुमच्या क्वेश्चन पेपरवर दिलेलं असते, इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्ही वाचू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असते की तुमचं जे ॲन्सर असते MCQचं, तर पहिलं तुमचं जे ऑप्शन आहे बी हे सुद्धा लिहावं लागते आणि त्याचं जे सोल्युशन आहे, समजा XYZ जे सुद्धा एक्झाम्पल मी सांगत आहे म्हणून, ठीक आहे, ते तुम्हाला दिलं असेल ते तुम्हाला लिहावं लागते. तरच तुम्हाला इथं पूर्ण कम्प्लिटली मार्क्स मिळतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे मॅथमॅटिक्सचे MCQ राहतात त्याला विद्यार्थी मित्रांनो 2 मार्क्स तुम्हाला दिले असतात पर MCQ. ओके. सो हे गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे. ओके.
तेवढं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा MCQ लिहिण्यासाठीचे मॅथमॅटिक्ससाठी. हे तुम्हाला मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी सुद्धा सांगितलं आहे, ज्यांना माहिती आहे. रिपीटेड मी सांगत आहे, बट जे काही न्यू स्टुडंट्स असतात त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती होणे गरजेचं आहे, कारण की एवढी स्टुडंट्स हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, म्हणून मी इथं सांगितलेलं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही की समजा आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे MCQ, तर इथं सब क्वेश्चन नंबरच्या लाईनमध्ये टाकायचं 2 लाईन्समध्ये आणि त्यानंतर याचं ॲन्सर असं लिहू शकता. त्यानंतर सेकंड MCQ त्याचा ॲन्सर, थर्ड MCQ त्याचा ॲन्सर. म्हणजे असं तुम्ही फर्स्ट लाईनमध्ये ॲन्सर लिहिलं की एक लाईनमध्ये सोडायची, सेकंड MCQचा ॲन्सर, थर्ड MCQचा ॲन्सर, असं तुम्ही प्रॉपरली लिहायचं आहे. ठीक आहे, पाहू शकता MCQचे ॲन्सर लिहिलेले आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही लिहायचा, डायरेक्टली जे ऑप्शन आहेत तुम्हाला दिलेले ते तुम्ही लिहायचं. ओके, जे ऑप्शन दिले आहेत ते तुम्ही लिहायचे ॲन्सरमध्ये, क्वेश्चन नाही लिहायचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला. त्यानंतर पहा याचमध्ये क्वेश्चन नंबर 2 येते. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहू शकता तुम्हाला विचारतात इथं, याच्यामध्ये सुद्धा व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन असतात जे की तुम्हाला दिलेले असतात. जसं की पाहू शकता याच्यामध्ये व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन दिले आहेत. म्हणजे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स असतात किंवा एक छोटीशी डिफिनेशन्स टाईपसुद्धा तुम्हाला राहू शकते. ठीक आहे, ते तुम्हाला म्हणजे मोस्टली प्रोबॅबली तुम्हाला कॅल्क्युलेशन्सच राहतील. ओके, बेसिक फॉर्म्युला विचारतील एका मार्कसाठी वगैरे. ओके, तुम्ही पाहू शकता असे तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे एका मार्कसाठी असे क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे, आता बघू शकता इथं हा 4 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. ओके, या सेकंड क्वेश्चनमध्ये. ओके, सो असं तुम्हाला काय दिलेलं असते सेक्शन एमध्ये. हा सेक्शन ए इथं काय झाला, कंप्लीट झाला. आता पहा सेक्शन ए जेव्हा कंप्लीट झाला तर इथं नवीन सेक्शन बी मी इथं स्टार्ट केला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन बी हा नवीन पेजवरती मी इथं काय केला, स्टार्ट केला. म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा, नवीन सेक्शन जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ॲन्सर लिहिण्यासाठी, तो नेहमी नवीन पेजवरतीच ॲन्सर लिहायला स्टार्ट करा. म्हणजे वरती हेडिंग टाकायचं सेक्शन बी. ओके, आणि त्यानंतर ॲन्सर लिहायला जे सुद्धा ॲन्सर लिहिता तुम्ही ते स्टार्ट करायचं. ओके, जसं पाहू शकता सेक्शन बीमध्ये क्वेश्चन नंबर 3 असतो. याच्यामध्ये पाहू शकता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स टाईप्सच तुम्हाला इथं विचारतात. जसं की पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिकचाच इथं क्वेश्चन आहे फर्स्ट चॅप्टरचा. जसं की पाहू शकता इट्स इन्व्हर्सचा क्वेश्चन आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्हचा क्वेश्शन आहे तुम्हाला विचारलेला आहे ना, निगेशन टाईप्सचे. असं तुम्हाला सिम्पल क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे ना, हे 1 मार्क्ससाठी, हे 1 मार्क्ससाठी, असं तुम्हाला विचारतात. त्यानंतर पाहू शकता मॅट्रिसेसवरती क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके, मॅट्रिक्सवरती क्वेश्चन आहे, मॅट्रिक्स इथं सॉल्व केला. ओके, ए इन्व्हर्स आहे ना, तर मॅट्रिक्सवरती असं सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकते. ओके, आता पहा मॅथमॅटिक्स म्हटलं म्हणजे कॅल्क्युलेशन्स तर तुम्हाला इथं राहणारच आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन्स होतात, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा एकदम डिफरंट टाईपचा मॅथमॅटिक्सचा तुमचा पेपर असते. तर मॅथमॅटिक्समध्ये एक सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजेच की तुमचे कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स अशा स्टेप बाय स्टेप लिहिता, तेच मोस्ट इम्पॉर्टंट असते है ना. जसं पाहू शकता फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मॅट्रिक्स दिला आहे, तर हा मॅट्रिक्स सॉल्व करताना पाहू शकता, आता हा मॅट्रिक्स इथं लिहिला, आता त्याच्या खाली एकदम इक्वल टूचं साईन आहे, पाहू शकता इथं पण इक्वल टूचं साईन लिहिलं. आता डायरेक्टली इथं नाही लिहिलं इक्वल टूचं साईन आहे ना, नाही लिहिलं, त्याच्या खाली लिहिलं एवढी स्टेप आली, अजून त्या खाली लिहिलं एवढी स्टेप आली. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय, एवढी स्टेप इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही प्रॉपरली स्टेपनुसार जेव्हा लिहिता तेव्हा पेपर चेक करणाऱ्या टीचरला सुद्धा इथं समजते आहे ना. म्हणून तुमच्या स्टेप्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जसं की बघू शकता आता सिन्स ए इज द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ए इन्व्हर्स एक्झिस्ट्स. म्हणजे आपण अगोदर फाईंड केलं की हा नॉन सिंग्युलर आहे की सिंग्युलर आहे. मग हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्यामुळे ए इन्व्हर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ए इन्व्हर्स याचा निघू शकते. ठीक आहे, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघू शकते. तर नंतर आता आपण काय करत आहोत, मग इथं इन्व्हर्स फाईंड करत आहोत इथं मॅट्रिक्सचा. त्यामुळे पाहू शकता इन्व्हर्स फाईंड करण्याचे सुद्धा काही स्टेप्स असतात है ना. तर इथं तुम्हाला इन्व्हर्स फाईंड करण्याच्या स्टेप्स आपण इथं लिहित आहोत. आपण सॉल्व करत गेलो पाहू शकता ए इन्व्हर्स निघाला. नंतर कम्पेअरिंग विथ याच्यासोबत कम्पेअर केलं तर वी गेट. त्यानंतर पाहू शकता आपल्याला वी गेट, मग आपल्याला एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 1, झेड इज इक्वल टू 1. ओके, सो नंतर पाहू शकता ही स्टेप्स इन्व्हॉल्व झाली. त्यानंतर खालची स्टेप्स. ओके, सो अशा स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं असते. जसं की हेज द इन्व्हर्स ऑफ. ओके, याचा इन्व्हर्स काय असणार आहे, हा असणार आहे. तर इथं आपण स्टेप बाय स्टेप इथं आता इज लिहिलं म्हणा, तर हा इज सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. जसं आता हेन्स द इन्व्हर्स ऑफ, इथं समजते की हेन्स द इन्व्हर्स ऑफ म्हणजे याचा इन्व्हर्स कोणता आहे, तर हा आहे इज, म्हणजे हा आहे. म्हणजे आपण काय करू शकतो की जेव्हा तुम्ही लिहिता स्टेप्स इथं इम्पॉर्टंट राहतात मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे, तर अशा टाईपचे तुम्हाला पाहू शकता क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा आहे. तुम्हाला सेक्शन बी मधलाच हा क्वेश्चन आहे. एकदम छोट्या स्टेप्सवाले तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेशन्सवाले काय असतात, बेसिक फॉर्म्युला जे राहतात, हे 2 मार्क्ससाठीवाले क्वेश्चन तुम्हाला राहतात. ओके, तुम्ही इथं पाहू शकता एकदम बेसिक तुम्ही पाहू शकता, कमी स्टेप्समध्ये सॉल्व्ह होणारे इथं क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. त्यासाठी बेसिकसुद्धा म्हटलं तरी मोस्ट इम्पॉर्टंट राहते की तुम्हाला ते फॉर्म्युलाज माहिती असणे गरजेचं आहे. आणि जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस असणार आहे, वर्षभर तुम्ही केली असेल, तर
ते स्टुडंट्स एकदम ॲक्युरेटली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर पाहू शकता 2 मार्क्ससाठी तुम्हाला असं नाही की खूप जास्त लिहावं लागते, नाही. मॅथमॅटिक्समध्ये जास्त लिहायला मार्क्स नाही आहेत. मॅथमॅटिक्समध्ये तुमच्या कॅल्क्युलेशन्सला मार्क्स आहेत आणि फायनल जे ॲन्सर राहते, फायनल ॲन्सर तुमचं करेक्ट येते ते इम्पॉर्टंट आहे. जेव्हा फायनल ॲन्सर येते तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात किंवा जर काही तुम्ही स्टेप्स लिहिल्या तर त्यालासुद्धा मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. तर मॅथमॅटिक्स हा एक स्कोरिंग सब्जेक्ट तुमचा असते. त्यानंतर पाहू शकता इंटिग्रेशनवाला इथं पार्ट आहे. ओके. सो इथं पाहू शकता 2 मार्क्ससाठी वाला हे क्वेश्चन आहे. ओके. सो अशा टाईपचं तुम्हाला इथं सेक्शन बी आपला संपलेला आहे. ओके. सो आता लास्टला पाहू शकता की हे इथं आलेलं आहे की साइन वाय इंटू कॉस एक्स इज इक्वल टू सी. दिस इज द जनरल सोल्युशन. ओके. सो लास्टला तुमचं फायनल ॲन्सर येणे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक कॅल्क्युलेशन, प्रत्येक क्वेश्चनमध्ये. ओके. सो त्यानंतर पाहू शकता तुम्ही की तुम्हाला सेक्शन सी इथं स्टार्ट झालं. नवीन सेक्शन, नवीन पेजवरती. सेक्शन सीमध्ये सुद्धा पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचे दिलेले आहेत. ओके. स्टेपनुसार इथं लिहिलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही इथं सिम्पली आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहिणे, कॅल्क्युलेशन्स लिहिणे हे गरजेचं आहे. तसं पाहू शकता. ठीक आहे. जसं आता एक सिंपल गोष्ट सांगतो. जसं आता फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे तुम्हाला कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू पाय/2 मायनस थीटा. आता याच्यामध्ये हे नेक्स्ट स्टेप आली. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं की थीटा प्लस कॉस इन्व्हर्स एक्स. आता हा जो थीटा आहे हा मायनस थीटा आहे, तो या साईडला आला. हा काय झाला प्लस झाला आणि थीटा प्लस कॉस इन्व्हर्स एक्स आहे आणि पाय/2 या साईडला ठेवला. म्हणजे हे स्टेप यामध्ये आली. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला जाणे गरजेचं आहे. त्यानंतर पाहू शकता की साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू पाय/2. म्हणजे हा जो थीटा आहे तो काय झाला कन्वर्ट झाला. तो कशामध्ये साइन इन्व्हर्स एक्समध्ये. तर अशा टाईपचे तुम्हाला स्टेप्स इन्व्हॉल्व यामध्ये असतात जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहावे लागतात. तर पाहू शकता सेक्शन नंबर सीमध्ये अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. ओके. सो पाहू शकता तुम्ही. ओके. लाईन्सवरती आहेत तुम्हाला दिले, मॅट्रिसेसवरती. ओके. कोप्लेनर. ओके. तर अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन यामध्ये दिलेले असतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा, आता हा टाईपचा एक क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. याच्यामध्ये पहा, आता हा टाईपचा क्वेश्चन बरेच विद्यार्थी काय करतात की मिस्टेक करतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे गिवन दॅट, आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन असतो क्वेश्चनमध्ये जे व्हॅल्यू दिलेले असतात तर तुम्ही अगोदर काय करायचं गिवन डेटा लिहायचं, गिवन दॅट लिहायचं, जे सुद्धा असेल गिवन लिहायचं सिम्पल, आणि जे व्हॅल्यू दिले आहेत अगोदर ते तुम्ही इथं लिहायचे कॅल्क्युलेशन्ससाठी. त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढचे फॉर्म्युला जे यूज करता ते तुम्ही इथं म्हणजे नाव युझिंग फॉर्म्युलाज, वी गेट अशा टाईपचे तुम्हाला काय असतात स्टेप्स असतात ते तुम्हाला करायचे असतात. ओके. जसं पहा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला गिवन डेटा दिला आहे वाय इज इक्वल टू √10x. ओके. 10x प्लस √10x प्लस √10x प्लस इन्फिनिटीपर्यंत असं जात आहे. तर हे व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित नाही लिहिलं, म्हणजे हे पाहू शकता इथं, जर तुम्ही असं व्यवस्थित नाही लिहिलं, जे पेपर चेक करणारे टीचर असतात त्यांना हे म्हणजे चेक करताना भारी वाटू शकते आणि त्यामुळे होऊ शकते की तुमचे मार्क्स इथं जाणून कट होतील. त्यामुळे जे सुद्धा ॲन्सर लिहाल एकदम व्यवस्थित लिहाल. ठीक आहे. जसं आता पहा स्क्वेअरिंग बोथ साईड वी गेट. आता याच्यामध्ये स्क्वेअर केलं दोन्ही साईडला, मग आपल्याला काय मिळालं y² इज इक्वल टू 10x. आता हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला इथं. ओके. स्क्वेअर रूट कॅन्सल झाला म्हणजे 10x प्लस आता हे जे व्हॅल्यू आहेत √10x प्लस √10x इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. y² इज इक्वल टू 10x प्लस हे आलं. त्यानंतर पाहू शकता सेम आहे. ओके. सो आता हे सेम आहे म्हणजे हे वाला सेम आहे, वाय आहे. ओके. सो काय आलं y² इज इक्वल टू 10x प्लस वाय फ्रॉम 1, म्हणजे हे इक्वेशन 1 आपण याला दिलं. ओके. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर त्यानंतर याला आता डिफरन्शिएट केलं. ओके. डिफरन्शिएट केल्यानंतर पुढच्या स्टेप्स आल्या. ओके. आणि फायनल ॲन्सर याचं पाहू शकता की -1 आलं. तर अशा टाईपचे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. ओके. आणि मॅथमॅटिक्स हा कॅल्क्युलेशनचा पार्ट जरी असला तर डिपेंड आहे की तुमची थिंकिंग कशी आहे, म्हणजे तुम्हाला किती लवकर फॉर्म्युलाज आठवते किंवा किती लवकर तुम्ही क्रिटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकता आणि ते कन्वर्ट करू शकता पुढच्या स्टेप्समध्ये, हे इम्पॉर्टंट राहते. मॅथमॅटिक्स इझी आहे, फक्त तुम्हाला करण्याची गरज असते. प्रॅक्टिस जेवढी जास्त चांगली असेल ज्याची, तो इथं नक्की करू शकते. तर पहा पुढचे क्वेश्चन कशा टाईपचे इथं दिले आहेत. सो अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन असतात. त्यानंतर लास्टवाला असते तो म्हणजेच की सेक्शन डी. सेक्शन डीमध्ये तुम्हाला इथं लॉंग ॲन्सर लिहिल्या म्हणजे विचारू शकतात लॉंग ॲन्सरवाले क्वेश्चन, जसं की पाहू शकता याच्यामध्ये सेक्शन डीमध्ये. ओके. सो अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. पाहू शकता एकदम सिम्पलसुद्धा याच्यामध्ये लॉंग ॲन्सरवाला नाही आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला ज्याची जास्त अभ्यास असेल त्या टाईपचा क्वेश्चन विचारला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा हा पहिलाच चॅप्टर आहे लॉजिकल वाला. ओके. याच्यामध्ये पाहू शकता असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, असोसिएट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ हा यूज करायचे होते तुम्हाला, आणि यूज करून तुम्हाला हे एक्सप्रेशन जे आहे ते सॉल्व करायचं होतं सर्किटवालं. तर
इम्पॉर्टंट काय आता हे असोसिएट लॉ, डिस्ट्रिब्युटिव्ह लॉ, कम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, असोसिएट लॉ हे यूज करून कॅल्क्युलेशन केल्या. बऱ्याच जणांना हेच पार्ट होत नाही ना, हे लॉज पार्ट इथं होत नाही, त्यामुळे त्यांना म्हणून हे 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं दिलं आहे. एवढं छोटं वाटते आन्सर बेट, छोटं नाही आहे, कारण की बऱ्याच जणांचे फॉर्म्युलाजच इथं पार्ट नसतात, हे लॉज इथं पार्ट नसतात ना, म्हणून तुम्हाला हे जास्त मार्क्ससाठी इथं लास्टला ठेवलेलं आहे. तर बघू शकता अशा टाईपचे तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारतात. तसं आता मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्सचं तुम्हाला सॉल्व करावंच लागतं. याच्यामध्ये लेंदी आन्सर तुमचं थोडं असतेच, कॅल्क्युलेटिव्ह पार्ट असतेच. त्यानंतर अशा टाईपचे तुम्हाला ग्राफिकल टाईप एक क्वेश्चन विचारतात आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरेच म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागतं. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला एवढे तर म्हणजे कॅल्क्युलेशन राहणारच आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचे तुम्हाला सेक्शन डीमध्ये क्वेश्चन राहतात, तुम्ही इकडे इथं पाहू शकता. ओके, सो अशा टाईपचा तुम्हाला हा एक क्वेश्चन पेपर असते तुमचा मॅथमॅटिक्सचा 12वीचा. टोटल 80 मार्काचा तुम्हाला हा पेपर दिला असतो. सो 21 तारखेला तुमचा हा पेपर आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे कशा टाईपचे क्वेश्चन वगैरे येतात पूर्ण सेक्शनमध्ये. सो अशा टाईपचे क्वेश्चन असतात, तुमचा असा पेपर असतो, तुम्ही नक्की समजलेले असाल. आता तुम्हाला काय प्रिपरेशन झाली आहे मला कॉमेंट्समध्ये एक वेळ नक्की सांगा. त्याचबरोबर मॅथमॅटिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे या चॅनलवरती, तो जाऊन तुम्ही इकडे नक्कीच चेक करा. मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत बोर्ड एक्झाममध्ये 100% त्यामधले येणार आहेत. तुम्ही इकडे तो व्हिडिओ नक्की पहा, त्यामध्ये सगळ्या चॅप्टर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले आहेत. ओके, सो हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजून बायोलॉजीसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत आणि MST CETसाठी मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. सो स्टे ट्यून. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.